किरकोळ महागाईनंतर आता देशातील घाऊक महागाई ही जुलै महिन्यात 10% पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये। अन्नपदार्थ, खनिजे आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे दैनंदिन वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता असून एल निनो आणि कच्च्या तेलाच्या महागाईमुळे पुढील काळातही किमतींवरील दबाव कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार, घाऊक महागाई ही 10% पोहोचणार। महागाईवर एल निनो कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम। ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित किरकोळ महागाई जूनमध्ये 4.38% पोहोचली। हा गेल्या 17 महिन्यातील उच्चांक असून मे महिन्यात ती 3.93% होती। याचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर झाला। या आकडेवारीनुसार घाऊक महागाई ही जून महिन्यात 9.87% पोहोचली होती। जुलैमध्ये घाऊक महागाईचा निर्देशांक 10% पोहोचण्याची शक्यता आहे। याचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर झाला। कितीने वाढली महागाई? घाऊक महागाई 9.87%, किरकोळ महागाई 4.38%, अन्न पदार्थ महागाई 5.49%, बिगर अन्न उत्पादने 11.07%, उत्पादन क्षेत्र 7.48%, इंधन आणि वीज 27.41%, उत्पादक किंमत निर्देशांक 9.60%। महागाई वाढीचा काय परिणाम होणार? जूनमध्ये उत्पादक किंमत निर्देशांक 9.60% पोहोचलाय। मे महिन्यात तो 9.40% होता। जुलैमध्ये 10% जाण्याची शक्यता आहे। कृषी क्षेत्रातील किमती वाढल्याने हा निर्देशांकही वाढलाय। अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। उत्पादन खर्च वाढल्यास काही वस्तू आणखी महाग होणार आहेत। वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ही महागाई गेल्या 44 महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचली। यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर 10.70% इतका नोंदवला गेला होता। मान्सूनचा लहरीपणा आणि काही भागातील अतिवृष्टीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली। परिणामी अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे घाऊक दर वाढले। तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। त्यामुळे माल वाहतूक खर्च वाढलाय। त्याचा परिणाम महागाईवर झालाय। रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाई नियंत्रणाचे उद्दिष्ट 4% आहे, परंतु घाऊक महागाई 9.87% गेल्यामुळे किरकोळ महागाईवरही प्रचंड ताण येणार आहे। घाऊक महागाईमुळे येत्या काळात किरकोळ बाजारातील वस्तू आणखी महाग होण्याचे चिन्ह आहे। महिनाकाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाला आपल्या नेहमीच्या खर्चापेक्षा किमान 1500 ते 2500 अतिरिक्त मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे। सर्वच देशात महागाई वाढल्याचा फटका बसलाय। इंधन वाहतूक खर्च वाढल्यामुळे केवळ भारतच नव्हे तर अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्येही पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्यांचे दर वाढले आहेत। जगातील मध्यवर्ती बँका मधल्या काळात महागाई कमी करण्यासाठी व्याजदर कमी करणार होत्या, मात्र या आखाती देशातील इंधन संकटामुळे व्याजदर चढेच ठेवावे लागलेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आणि उत्पादनातील मंदीसह महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला। आखाती देश हे जागतिक पातळीवर खतांच्या उत्पादनाचे मोठे केंद्र आहेत। या मार्गात व्यत्यय आल्याने जगभरात रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला होता। यामुळे पुढील हंगामात जागतिक अन्नधान्य उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते। होर्मुझ सामुद्रधुनीतील एका छोट्या भौगोलिक क्षेत्रातील वादामुळे संपूर्ण जगाची ऊर्जा सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि वित्तीय बाजाराला मोठा हादरा बसलाय। हे संकट केवळ इंधनापुरते मर्यादित नसून जगातील प्रत्येक देशातील सामान्यांच्या घरगुती बजेटवर थेट वरवंटा फिरवणारे ठरत असून यात भारतातील सामान्यांचे कंबरडे पूर्णतः मोडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।